मैत्रिणींनो नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विविध क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या, आपल्या वेगळेपणामुळे स्वतःची नाममुद्रा निर्माण केलेल्या आणि त्याचबरोबर लौकिक अर्थानं यशस्वी आयुष्य, सुंदर आयुष्य म्हणून ज्या काही रूढ कल्पना आपल्या मनामध्ये असतात त्या कल्पनांच्या पलीकडे जाऊन इतरांचं आयुष्य सुंदर करण्यासाठी झटणाऱ्या, त्याच्यासाठी सामाजिक कार्याची वाट चोखाळणाऱ्या अशा अनेक कर्तृत्वशालिनींची ओळख आपण आपल्या या कार्यक्रमामधून करून घेत असतो. आजही आपण आपल्या ज्या सखीशी संवाद साधणार आहोत त्या म्हणजे आपल्या सामाजिक कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेलं असं एक व्यक्तिमत्व आहे. वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली 3-3.5 दशकं त्या सातत्यानं प्रयत्नशील आहेत. या मुलांवर मायेची पाखर घालत त्यांना आयुष्यामध्ये भक्कमपणे उभं करता यावं यासाठी त्यांनी खरोखरी आपल्या आयुष्याचा क्षणक्षण वेचलेला आहे. अशा ह्या आपल्या सखीला वात्सल्यमूर्ती म्हणून जर त्यांचा उल्लेख केला तर त्यात वावगं ठरू नये. अशा आपल्या सामाजिक कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर. रेणुताई नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुमचं बालपण कुठे गेलं, कसं गेलं आणि आत्तापर्यंतची म्हणजे तुमची या कामाला सुरुवात करण्यापर्यंतची वाटचाल कशी झाली याच्याविषयी थोडं सुरुवातीला सांगा ना. मी आज मुंबईतच पहिली 40 वर्ष खरी आयुष्याची गेलेली आहेत. साने गुरुजी विद्यालयात जात होते. साने गुरुजींच्या गोष्टी ऐकत ऐकतच मी 11वीपर्यंत, तेव्हा शालांत परीक्षाही 11वीला, तशी मोठी झाले. पण घरची परिस्थिती म्हणशील ना तर ती थोडी वेगळी होती. म्हणजे असं की मी लहानपणापासून आईचं जे रूप पाहिलं ते आजारी असंच पाहिलं. माझ्या आईला पार्किन्सन नावाच्या असाध्य व्याधीनं, आताही ती असाध्यच आहे पण त्यावेळी तर त्याला औषधोपचारही फारसे उपलब्ध नव्हते. अशा घरामध्ये मी मोठी झाले. आणखी नाही काही त्या घरामध्ये प्रश्न होते. पण माझ्या आईचं एक वेगळं रूप मला आठवतं. ती खूप शिकलेली नव्हती किंवा फार वाचन होतं का, सामाजिक दृष्टिकोन होता का, असं काही नव्हतं. परंतु एक समाजाबद्दलची किंवा आसपासच्या गरीब लोकांबद्दलची एक कळकळ आणि पराकोटीची संवेदनशीलता ही तिच्या ठायी होती. मग त्याचं 1-2 उदाहरणं मी देते तुला. म्हणजे मला असं आठवतं की आमच्या आजूबाजूला एखाद्या बाईला मूल झालं की आमच्याही घरात दुधाचा कप, आमचा दुधाचा पेला तिच्यापर्यंत पोचता व्हायचा. तिला जमेल तेवढी मदत ती 1-1.5 महिना करायची. एखाद्या घरामध्ये समजा काही सासरचा एखाद्या मुलीला त्रास असला तर माझी आई हिरीनं पुढे उतरायची. कुटुंब नियोजनावर तिचा पराकोटीचा विश्वास होता. कुटुंब देशाची ही जी खूप मुलं झाली की खूप त्रास असं तिला वाटायचं. ह्याची एक मधुर आठवण सांगते. आमच्या घराला ना अशी मागची एक पायरी होती. तर रोज सायंकाळी आम्ही दोघी जणी आणि क्वचित प्रसंगी माझा भाऊ असे आम्ही त्या पायरीवर बसायचो. आणि त्यावेळची मी माझ्या सखींना खरं तर इतकं वेगळं वातावरण होतं की एक असं ना मोठं घरच होतं आपलं. खूपसे भाजीवाले, विक्रेते वगैरे सगळे संध्याकाळच्या वेळेला घरापर्यंत स्वाती येत असत. आणि तिथे मला असं आढळायचं की आमची आई त्यांच्याशी हितगुज करायची. खूप मुलं झाल्यानंतर काय अडचणींचा सामना. एवढंच काय की आमच्या बिल्डिंगमध्येच ना एक डॉक्टर होते, म्हणजे प्रसूती तज्ज्ञ होते, त्यांना ती जाऊन भेटायची. म्हणजे हे मला खूप माझ्या बालपणातलं आठवतं. कथनाचा सगळा वारसा मला माझ्या मातुलगृहाकडून आलेला आहे.
बरं. माझी आजी जी कधी शाळेतच गेली नाही, सगळे माझे मामा मावशा आई हे सगळे उत्कृष्ट कथाकथक होते, अतिशय उत्कृष्ट कथाकथक होते ते. म्हणजे काहीच नसताना हातामध्ये ते त्या एखाद्या किंचितशा गोष्टीची इतकी सुंदर कथा करत असत, त्याच्यात असे काय रंग भरत असत हे मला नेहमी आठवतं की त्याने मन अगदी लुब्ध होऊन जात असं. फक्त आईच्या आजाराचं एक छाया आमच्यावर होती. मी तुला हे एवढा ह्यानी का सांगते की तेव्हा आम्हाला क्वचित प्रसंगी नव्हे तर अनेक प्रसंगीसुद्धा अरे रे बिच्चारी मुलं असं म्हटलं जायचं आणि मला ते खूप खटकायचं. कुठेतरी तेव्हाच मला असं वाटलं की मला स्वतःला जर बिच्चारं म्हणून घेणं आवडत नसेल तर मी इतरांना कधीही बिच्चारं म्हणणार नाही. आणि खरोखर गेल्या 40 वर्षात कुठल्याही कठीण प्रसंगात सापडलेल्या मुलाला किंवा त्याच्या पाठीमागे असलेल्या त्याच्या आईला मी बिच्चारं म्हटलं नाही. दुसऱ्याला असा सहानुभव दाखवणं कधी कधी त्यांचं खच्चीकरण करण्यात त्याचा परिणाम असतो अपरिहार्य असा. हे सगळं बालपणात दिलं. साने गुरुजींचा अशासाठी उल्लेख करते की करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयासे असं म्हणणारे गुरुजी. पण प्रत्यक्ष परिस्थिती मात्र महाराष्ट्रातलीच कशाला देशातली बालकांबद्दलचं कमालीचं उदासन्य दूरत्व, कित्येक प्रसंगी पूर्णपणे दुर्लक्ष आणि त्यांच्या वाट्याला येणारी हलाखीची परिस्थिती. आता तुम्ही जो उल्लेख केलात की अशी वंचित मुलं, म्हणजे वंचित म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर समाजातले असे अनेक घटक येतात की पितृसुखापासून वंचित, कुटुंब प्रेमापासून वंचित, शिक्षणापासून वंचित किंवा मूलभूत दैनंदिन गरजांपासून सुद्धा वंचित, असे खूप घटक, हजारो लोक आबालवृद्ध आपल्याला या सगळ्यामध्ये आढळतात. वंचित मुलांसाठी काम सुरू करायचं म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर नेमकी वंचित म्हणजे कुठली मुलं होती? म्हणजे त्याच्यात शारीरिक पीडाही असतात, मानसिक पीडाही असतात, परिस्थितीनुसार उद्भवणाऱ्या दारिद्र्यासारख्या गोष्टी पण असतात. वंचनाही अनेक स्वरूपामध्ये माणसाला भेडसावत असते. तर तुमच्या डोळ्यासमोर नेमकी वंचित मुलं म्हणजे कुठली होती आणि त्यांचा सर्वांगीण विकास असं म्हणत असताना त्याच्यात तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत होतं? मी साधारण 23-24 वर्षाची, माझं लग्न झालं, मला एक मूल झालं आणि त्या सुमारास माझे आईवडील गेले. हा एक फार मोठा भावनिक धक्का मला होता. म्हणजे आता मी जसं तुला सांगितलं की अशा असाध्य व्याधीमुळे माझी आई जाणार हे आम्हाला अपेक्षित होतं. परंतु प्रत्यक्षात केवळ 6 महिन्याच्या कालावधीमध्ये माझ्या आईवडिलांनी या जगाचा निरोप घेतला. तर या गोष्टीचा मला खूपच मोठा धक्का बसला. त्या धक्क्यातून मी कितीतरी काळ वरच येऊ शकले नाही. माझं आयुष्य जणू दुःखाच्या जाणीवेने भरून गेलं होतं. म्हणजे जो अनाथ हा शब्द पुढच्या आयुष्यात मी सातत्याने टाळला आहे. ऑर्फन इज द वर्ड नॉट इन माय डिक्शनरी. अनाथ हा शब्दाचा मी कधी उच्चारच केला नाही. पण मला त्या अनाथ या जाणीवेनं अगदी ग्रासून टाकलं आणि त्यामुळे तेव्हा मी बँकेत नोकरी करते, लग्न झालेलं होतं आणि माझ्या मनाने अशी एक उचल खाल्ली की वंचित म्हणजे कोण, की ज्यांना जे आई वडिलांच्या प्रेमाला पारखे झाले. आणि याचंच पुढे सुविहित रूप मी तुला सांगते की सामाजिकरित्या जी वंचित आहेत, सोशली हँडिकॅप, म्हणजे आई वडील नसणं ही एकुलती एक अडचण नाही आहे. मग काम करावं लागतं आहे, अगदी कोवळ्या वयात शिक्षण सोडावं लागतं आहे, शालाबाह्य मुलं आहेत, काम करावं लागतं आहे. खास करून व्यसनी व्यक्तींची मुलं जी इतकं घरामध्ये हिंसाचार बघतात, इतका हिंसाचार बघतात की त्यांची मनं मुळी मोडूनच जातात, खचूनच जातात, उभारीच धरत नाहीत ती मुलं. म्हणजे तू ज्या शारीरिक व्याधींचा उल्लेख केलास, अशा अनेक प्रकारची आव्हानं मुलांच्या समोर उभी आहेत, समाजापुढे उभी आहेत. पण मला मात्र नेहमी आई वडील नसलेली, शाळा सोडलेली, शिक्षणाला वंचित पारखी झालेली, काम करायला लागणारी देवदासींची मुलं, अशी ज्याला सामाजिकरित्या विलक्षण अडचणीत सापडल्यामुळे मनाची उभारीच हरवून बसलेली ती मुलं मला आपली वाटत राहिली आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, परिस्थितीचा रेटा बदललाच पाहिजे असं मला हळूहळू वाटायला लागलं. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपण रेणुताईंशी गप्पा मारतो आहोत, पण आता वेळ झाली आहे एक अल्पशी विश्रांती घेण्याची. मैत्रिणींनो,
सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. रेणुताई, तुम्ही वंचित मुलांच्या विषयी सांगत होतात. आता सर्वांगीण विकास म्हणत असताना तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत होतं याच्याविषयी पण थोडं सांगा. पण तरीही मला एक असं वाटतं की मगाशी सांगताना ज्यांच्याशी माझा विवाह झाला त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळंच वळण आणून दिलं. हे मी एवढ्यासाठी सांगते की ही जी सगळी ऋण असतं ना, हे आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावतं. ज्या स्त्रीला खूप संघर्षातून काम करावं लागतं ना, तर तो लढा वेगळा असतो आणि तो तिची पुष्कळशी शक्ती, उत्साह, काम करण्याची उर्मी घेऊन जातो. पण मला अशा एका घरामध्ये मी राहिले, किंबहुना माझं लग्न झालं, की जे घर मला सदैव असं विचारत राहिलं, का केलं असं त्या घरानं मला कधी विचारलं नाही, का केलं नाहीस असं विचारलं. अशा एका घराचा म्हणजे माझ्या पतीने मला इतकं सहकार्य केलेलं आहे, इतका पाठिंबा दिलेला आहे. ते नेहमी मला असं म्हणायचे की ज्यांना पुष्कळसं प्रेम लाभलं त्यांच्या आणखीन प्रेम देत बसण्यापेक्षा ज्यांना ते कधीही लाभलं नाही अशांकडे तू गेलं पाहिजेस. आणि त्यामुळे, त्या प्रेरणेमुळे, त्या पाठिंब्यामुळे तेव्हाच मी बँकेतली नोकरी सोडली. आणि म्हणजे संपूर्ण अर्थार्जनाची जबाबदारी त्यांनी घेतली असंच नाही, तर मुलांच्या देखभालीची सुद्धा कित्येक वेळा ते घेत असत की मला या मुलांकडे जायला मिळावं, काम करायला मिळावं. तर घराचा संपूर्ण पाठिंबा ही माझ्या बाबतीत घडलेली अतिशय सकारात्मक बाब आहे. मला कधीही घरच्या पातळीवर, घरच्या आघाडीवर संघर्ष करावा लागला नाही. हे मला सखींना अगदी आग्रहानं नमूद करावंसं वाटतं. या सगळ्यामधनं प्रत्यक्ष सामाजिक कार्याला सुरुवात कधीपासून झाली आणि कशी झाली? जसं मी तुला म्हटलं की मी पुढे नोकरी सोडली, मला मुलगा झाला होता. नुकतंच आईवडिलांच्या निधनाच्या याला सकारात्मक दुःखाला काय, हा माझ्या एक स्वभावाचं वैशिष्ट्य मानावं लागेल की प्रत्येक वेळी मी नेहमी जी काही संकटं येतात त्या संकटातून संधीकडे असंच बघण्याचा माझ्या मनाचा सुद्धा कल आहे की संकट आल्यानंतर ह्यातून काय चांगलं घडू शकेल, यातून सकारात्मक वाट चोखाळता येईल का, असं मी बघत असते. तर मग हे नोकरी सोडली होती बँकेतली आणि तेव्हा मी माझे पती आणि माझा लहानसा मुलगा अशा आम्ही दादरच्या माटुंग्यावरून दादरकडून आपण माटुंग्याकडे जायला लागलो की डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूल अशी उन्मार्गी तेव्हा म्हणत असत. हे म्हणणं चुकीचं आहे. म्हणजे नंतर तर हे कायद्याने सुद्धा मान्य केलं, तशा अर्थाचे कायदे झालेत की आपण मुलाला कधीही हे असं मुलं आहे, हे तसं मुलं आहे, बालक हे केवळ बालक आहे ह्याची जाणीव आपल्याला असलीच पाहिजे. तर अशी प्रकारची मुलं एका बंद संस्थेमध्ये राहत असत आणि ती मुलं मला नेहमी बोलवत असत की हमारे यहाँ कोई नहीं आता, आप तो आ जाओ. आणि अशा प्रकारे त्या संस्थेमध्ये माझा प्रवेश झाला, जिथे मुलं संस्थेच्या दरवाजातून बाहेर जात नव्हती त्यावेळेला. मी तिथे सर्व मुलगे मी तिथे गेले आणि जो नारायण सुर्वेंचं माझं विद्यापीठ म्हणतो ना आपण, खरोखर ते माझं विद्यापीठ आहे. मी आत्तापर्यंत द्विपदवीधर झाले, तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास मी केला, परंतु खरं शिक्षण म्हणजे मी विनोबांच्या शब्दात म्हणेन जीवन शिक्षण काय असतं ह्याची प्रचिती मला आली आणि मी तिथलीच होऊन गेले. आणि नंतर सलग 20 वर्ष मी तिथे जात राहिले. जीवन शिक्षण, मुलांना शिक्षण मिळायला पाहिजे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. घरापासून खूप लांब आलेली, आपल्या वडील कुठे आहेत, कोणत्या परिस्थितीत आहेत, कधी कधी तर आपल्याला वडील आहेत ते कुठे आहेत, त्यांनी आपला त्याग का केला आहे, व्यसनाशी 2 हात केलेली आईवडिलांच्या व्यसनाशी, अशी ही मुलं. यांच्या आयुष्यात मूलगामी फरक होण्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण एक नागरिक म्हणून केलं पाहिजे ही जाणीवेने माझ्या मनाचा संपूर्ण ताबा घेतला. आणि मग जसं काय त्याला ट्रायल अँड एरर असं आपण इंग्रजीत म्हणतो, चुकत माकत आपण आपल्या मुलांच्या संदर्भात नाही का असं करत, चुकत माकत आपण वाट शोधत असतो. कुठलाही मोठा दावा नाही, नो क्लेम, पण आपण वाट शोधली मी हे मात्र खरं. आणि या मुलांच्या सोबतीने जी वाट शोधली, ज्याच्या वाटेवर मी चालले,
माझी खात्री आहे की त्या वाटेनंच पुढचा रस्ता मला दाखवला. मला वाटतं तुमच्या आम्ही युवा संस्थेची स्थापना पण त्याच काळामध्ये त्या झालेली आहे काळात ना. झाली. आणि मग त्यानंतर तुम्ही पुण्यामध्ये कधी आणि कशा आलात? तर त्याचा एक वेगळा पदर आहे. म्हणजे मला जेव्हा संस्थात्मक, अजूनही मला असं वाटतं की संस्थेमध्ये जेव्हा मुलं राहतात ना, तेव्हा त्यांचं घर हरवतं ना, घर नसतं. त्यांना पण त्यांच्या आईवडिलांपाशी राहावंसं वाटतं. कुठल्या मुलाला ते वाटत नाही. खरंय. हां, आता ही संकटग्रस्त आहेत म्हणून इथे आहेत. मग मी काय करायला सुरुवात केली, मुंबईत असतानाच जे महानगरपालिकेच्या शाळा असतात ना, तिथे मी सातत्याने जात असे. मग ह्या कामाचा दुसरा भाग म्हणून जात असे आणि मग त्यांना गोष्टी सांगत असे. त्यांना पोषण आहाराची, व्यायामशाळेत त्यांना घालायचं, असे वेगवेगळे उपक्रम मी केले. हे का केले? तर मुलाला घर मिळवून द्यायला पाहिजे. होम, स्वीट होम, त्याचं एक घर असायला पाहिजे असं स्वाती मला नेहमी वाटतं. घराची एक उत्कट आणि अदम्य अशी ओढ प्रत्येक माणसामध्ये असते. हां, तर हे निर्माण करायचं असेल तर अनुकूल परिस्थिती निर्माण करायला पाहिजे त्यांच्यासाठी. मग असं करता करता माझ्या लक्षात आलं की अशी एक संस्था असायला पाहिजे की जिकडे काही काळ मूल राहील, ते सक्षम होईल, ते आपल्या पायावर उभं राहील, ते चांगल्या भविष्याची सुरम्य स्वप्न पाहिल आणि मग संस्थेच्या बाहेर जाईल. जे संस्थांमध्ये मी पाहिलं, ज्या त्रुटी पाहिल्या, त्या नष्ट करण्याचा मी विचार करीन. मग पुण्यामध्ये मुंबईच्या मानाने जागांची उपलब्धता अधिक होती आणि हा सगळा मी विचार करून मग मी पुण्याला आले. आणि पुण्याला आल्यानंतर माझा एक असा क्रम आहे की कुठेही नवीन जागी गेलं की आपण बघावं कशा संस्था चालतात, मुलं कुठे असतात, शाळा कशा चालतात, शालाबाह्य मुलं म्हणजे काय, याचा एक अभ्यास केला पाहिजे. अभ्यासावर मात्र माझा खूप विश्वास आहे की अभ्यास केला ना म्हणजे आगंतुकासारखं कुठेतरी गेलं असं होत नाही. आणि मग तिथं माझी विजयाताई लवाटेंशी माझा परिचय झाला पुण्यात आल्यानंतर. शोभाताई भागवत यांचा उल्लेख मी नेहमी करीन की बालभवनांमध्ये त्यांनी मला प्रवेश मिळवून दिला. अशा प्रकारे विजयाताई जे देवदासींचं काम करत होत्या, त्याच्याशी माझा परिचय झाला आणि जीवनातल्या एका नवीन भीषण भयावह सत्याशी माझी तोंड ओळख झाली. तोपर्यंत हे ऐकलं होतं, परंतु या स्त्रियांचं आणि त्यांच्या पोटी येणाऱ्या मुलांचं भवितव्य काय असतं नेमकं, ही मुलं काय करतात पुढे, यांच्या आयांचं काय, मला माहीत नव्हतं. हळूहळू त्याच्याशी पण परिचय झाला आणि एक थोडंसं स्वाती मी सुरुवात केलेल्या की वंचित म्हणजे काय. मला असं कधीच वाटलेलं नाही की हे म्हणजे वंचित, ते म्हणजे वंचित. मला असं वाटलं की अडचणीत असणारं मूल म्हणजे वंचित. त्याला भीती वाटते भीती वाटते त्याला की मी काय करू आता पुढे, मला तर सोडून देण्यात आलेलं आहे, मला कोणाचा सपोर्ट नाही, माझी आई इतकी घाबरून गेलेली आहे, मला आईच नाही आहे, मग मी काय करू, असं जेव्हा जेव्हा त्याला वाटतं ते मूल आपलं. तसं त्या मुलांशी माझा परिचय झाला आणि माझ्या असं लक्षात आलं की या मुलांसाठी ना शाळा असायला पाहिजे. यांचा जीवनक्रम हा अत्यंत अनियमित आहे आणि ती अनियमितता त्यांच्या आयुष्यात अतिशय गंभीर समस्या निर्माण करते. म्हणजे शाळेत ती वेळेवर येतच नाही, त्यांच्या आई त्यांना पोचवत नाही, कित्येक वेळा ती जेवलेली नसतात, अशा विविध समस्यांचा परिचय होत होता. ह्याच समस्या महानगरपालिकेच्या शाळेतली मुलं पण करतात. संस्थेत गेल्यानंतर जर काही सुरक्षितता त्यांना लाभत असेल तर वेळेवर जेवण, कपडे, अन्न, वस्त्र, निवारा असं जे म्हणतो त्या अडचणी दूर होतात. आणि मग तिथे आम्ही एक शाळा सुरू केली. एका नामांकित बिल्डरनी आम्हाला एक अख्ख्या इमारतीचा लाभ करून दिला. हे ऋण मी कधीही विसरणार नाही. समाजाने दिलेला प्रचंड पाठिंबा, मी समाजाची अतिशय ऋणी आहे, अतिशय. त्यांच्यामुळे तिथे मी ती शाळा चालवू शकले. पुण्यात कितीतरी वर्ष मी ती चालवू शकले आणि मग हळूहळू त्या सगळ्या कामाची सुरुवात झाली. बरोबर आहे. घरचा पाठिंबा आणि समाजाचा पाठिंबा हा दुहेरी पाठिंबा असल्याशिवाय म्हणजे ज्या वेगाने पुढे काम करायचं असतं ती उर्मी जागी राहण्यासाठी सुद्धा हे खूप गरजेचं असतं. आज नेमकं कुठल्या टप्प्यावर आलेलं आहे काम तुमचं? त्यावेळी एक घटना घडली पुण्यात. जेव्हा आम्ही होतो तेव्हा 2008 साली नो किड ऑन द स्ट्रीट
असा एक प्रकल्पाची सुरुवात झाली होती पुण्यात. नो किड ऑन द स्ट्रीट. कुठलंही मूल हे रस्त्यावर असू नये, कारण रस्त्यावर इतक्या प्रतिकूल बाबी त्याच्या वाट्याला येतात ना, कल्पनाही करता येणार नाही आपल्याला. मूल कशाला सामोरं जातं. त्याच्यावर अत्याचार होऊ शकतात, शिवाय ते व्यसनाधीन होऊ शकतं, कारण अनेक गोष्टी त्याला आजूबाजूला दिसत असतात आणि परावृत्त करेल असं माणूस त्याच्यापाशी नसतं. त्याला पोट भरायचं असतं, क्वचित प्रसंगी त्याला आपल्या भावंडांचं पोट भरायचं असतं. मग कधी तो भीक मागतो, कधी तो किंवा ती काम करतात, कधी अत्यंत अनिष्ट अशा प्रकारच्या धंद्यांमध्ये त्यांचा प्रवेश होतो, कारण ते कोणाच्या हातात पडतात हे खरोखर माहीत नसतं. पुणे महानगरपालिकेतर्फे आम्हाला आमंत्रित केलं गेलं की कुठलंही रस्त्यावरच्या मुलांचं आधार घर असं तो घरटं प्रकल्प सुरू झाला. मी हे तुला एवढ्यासाठी सांगते की पुढच्या कामाचं जे तू विचारलंस ना, त्याची नांदी तिथे झाली. मग एका बाजूला या मुलांसाठी मी आधीच उल्लेख केला तशा मुलांसाठी शाळा, त्या मुलांसाठी, आणि एकीकडे रस्त्यावरची मुलं, रस्त्यावर मुलाने राहू नये ती मुलं हळूहळू यायला लागली. ती मुलं 60, 70, 80 अशी आमच्याजवळ राहायला लागली. त्याला अर्थसहाय्य आम्हाला पुणे महानगरपालिकेने दिलं आणि तो जवळजवळ 2008 ते 2022 पर्यंत प्रकल्प चालू राहिला. आणि त्यावेळी मला हे सुचलं की या मुलांना कायमस्वरूपी आश्रयाची जरुरी आहे. आणि मग अगदी ज्याला म्हणतो आपण पदर बांधून जागा शोधण्याच्या कामाला मी लागले. आणि आत्ता जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचं काम चालू आहे ना, त्याची संकल्पनाच ती आहे की रस्त्यावर असलेलं मूल जाईल कुठे. आम्ही जर त्याला म्हटलं की एका विशिष्ट वयोमर्यादेनंतर तू जा, तर मग त्यांना कुठं जावं. त्याचे आईवडील कुठल्या स्थितीत आहेत, अतिशय भीषण परिस्थिती आहे रस्त्यावर राहणाऱ्या लोकांची. आणि त्याला कारण आहे मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित अशी संकटं, कारण ती तिथून येतात, खेड्याखेड्यातून गावागावातून तो लोट येत असतो ना, तिच्या राहण्याची कायच व्यवस्था आहे. त्यामुळे मला असा विचार अगदी पक्का आला की आपल्याला अशी जागा हवी की जिथे ना मुलांना खूप शांत वाटलं पाहिजे, सुरक्षित वाटलं. बालकाला सुरक्षित वाटणं ही त्याच्या जडणघडणीतली अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि तू म्हणतेस ना, फक्त संकटात सापडलेली नव्हेत ग, कुठेही बालक असलं ना, त्याला सुरक्षित वाटायला पाहिजे आपल्या आयुष्यात. त्याला भीती वाटते, भीती सारखी काहीतरी अदृष्ट्यातली भीती, ती नको वाटायला. मग जर तसं करायला हवं असेल तर मला असं सुचलं की निसर्ग त्याच्या जवळ पाहिजे. कारण निसर्ग हीच गोष्ट अशी आहे की जी त्याला सांत्वना देईल. सांत्वना नाही म्हणत मी, शांतवना म्हणते. सांत्वना देईल, त्याला शांत करील. अनेक सामाजिक संस्थांशी माझे खूप चांगले स्नेहबंध आहेत. त्यातलेच एक जण पुढे आले आणि त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे वेताळ बांबार्डे नावाच्या गावामध्ये एक छोटी 3 एकराची जमीन आम्हाला घेऊन दिली. त्याच्यावर बांधकाम झालं. अतिशय सुसज्ज असं बांधकाम आहे ते. मग इथली मुलं हळूहळू जाण्याची प्रक्रिया, आता आम्ही जाऊन 1 वर्ष झालंय, आणि ती जाण्याची प्रक्रिया, मुलं राहण्याची प्रक्रिया चालू आहे. आता आमचे खूप बेत आहेत, ते मी तुला सांगतेच. पण मी तुला हे सांगते की जेव्हा मुलांना बघते मुलांना की मुलं काय करतायत, तेव्हा ती या टोकापर्यंत, कारण जागा पुष्कळ आहे, या टोकापासून त्या टोकापर्यंत ती पळत जातात. हीच मला केवढी मोठी जडणघडण वाटते. स्वाती, खेळ हा मुलांच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे. हे आपण सगळ्यांनी, घरात राहणाऱ्यांनी, बाहेर कुठेही राहणाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये घेऊया एक अल्पशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांच्याशी. रेणुताई, तुम्ही आम्हाला सांगत होतात की आता कुडाळमध्ये आपलं काम सुरू झालेलं आहे आणि त्या मुलांविषयीचा अनुभव तुम्ही सांगता आहात, तो तुम्ही सांगा, म्हणजे मग मी पुढच्या गोष्टीकडे वळते. म्हणजे मी जसं तुला म्हटलं ना की आम्ही गेलो आणि खेळाला आम्ही इतकं प्राधान्य दिलं ना, खेळावं मुलांनी. तर
मला एक तुला असं स्वाती, बर्ट्रांड रसेल नावाच्या थोर विचारवंतांनी सुद्धा असं म्हटलं आहे की जी मुलं खेळत नाहीत ना त्यांच्या मनामध्ये वैफल्याचे विचार जास्त येतात, ती उदास होतात. कारण खेळ आपल्याला एक अतिशय महत्त्वाची बाब शिकवतो. खेळ असं शिकवतो की विजय आणि पराजय, जय आणि पराजय सारख्याच रीतीने घ्यायला शिकवतो तो खेळ. त्यामुळे हा प्रयोग तर आम्ही केला. आणखीन एक असं सांगावं असं वाटतं की स्थानिक लोकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात पाठिंबा आम्हाला मिळाला की इतकं त्या लोकांना खरं तर तिथे अशा प्रकारच्या समस्या कमी आहेत. कारण नागरी जीवनात ज्या प्रकारे मुलं येतात आणि मग गृहहीनता होते, आणखीनही काही संकट, तशी संकटं तिथे येत नाहीत. त्या मानाने जीवन सुस्थिर आहे, शांत आहे. परंतु त्या लोकांनी ते समजून घेतलं याच्यासाठी, म्हणून मला सामाजिक पाठिंब्याची परत आता ती मुलं, जिल्हा परिषद शाळा अगदी जवळ आहे, सगळी मुलं शाळेत जातात. जागा खूप असल्यामुळे अनेक प्रकारचे उपक्रम आम्हाला करता येतात. मध्ये आमच्या कोविडच्या काळामध्ये सगळीच बांधकामापासून सगळीच ओढाताण झाली, पिछेहाट झाली, परंतु ती संपूर्ण जगाची झाली. त्याच्या ज्या जगाचा आम्ही एक भाग होतो. पण आता मात्र मुलं खूप स्थिरावली आहेत, त्यांच्या पालकांचा आमच्यावर विश्वास आहे. आणि अशा वेळी एक नवीन विचार माझ्या मनामध्ये जो होताच, मला असं वाटतं की जे विनोबांनी, अनेक लोकांचा माझ्या मनावर खूप प्रभाव आहे, त्याच्यामधलं विनोबांचा फारच आहे. म्हणजे जीवन शिक्षण ही जी संकल्पना आहे की तुम्ही जगता जगताच शिकता ते शिक्षण, तुमच्या हातांना काम. म्हणजे विनोबांची एक फार अप्रतिम गोष्ट आहे, ती अगदी थोडक्यात सांगते तुला की विनोबांकडे एक शिक्षक गेले, म्हणल्या मला शिक्षकच व्हायचं आहे, मी आतासुद्धा शिकवतो. ते म्हणजे फारच छान आहे शिकवणं, काय शिकवशील तू मुलांना असं. तर तो म्हणाला की काय, तो काही म्हणणार माणूस, त्याच्या आधीच विनोबा म्हणाले की तू विणायला शिकवशील का, शिवायला शिकवशील का, मातीतलं काम तू शिकवशील का, स्वयंपाक करायला शिकवशील का, स्वच्छ सगळा परिसर ठेवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, शेती शिकवशील का. तो गोंधळ आणतो, म्हणलं ह्याच्यातलं मला काही येत नाही, मला फक्त लिहाय वाचायला शिकवता येतं. विनोबा म्हणाले लिहिणं वाचणं ही सुद्धा एक शिक्षणाची भाग आहे. बघा, हा सुद्धा एकच भाग आहे. मग त्यांनी विचारलं कोणते शब्द शिकवशील. करुणा, प्रेम, सहानुभूती, विशाल दृष्टिकोन. त्याला काहीच म्हणता आलं. आपल्याकडे शिक्षणाची मूलभूत व्याख्या ही तशीच आहे ना केलेली की चेंज इन बिहेवियर इज एज्युकेशन, वर्तनात होणारं परिवर्तन म्हणजे खरं शिक्षण. त्यामुळे या जीवन शिक्षणाशी आपण थेट जीवनाशी ते शिक्षण जोडतो आणि तिथे ते घडतंय असं मला महत्त्वाचं. तिथे ते इतकं घडतंय, ते झाडापेडांबरोबर घडतंय, तिकडच्या स्थानिक लोकांबरोबर ते घडतंय. म्हणजे आम्ही असं विचार करतोय की मुलांना हाताला काम, हां, आणि सक्षमतेने उभं राहण्याची शक्ती, हे आम्ही रुजवू पाहतोय तिकडे. आणि मला असं वाटतंय की ते होणार आहे. आणि शिवाय स्थानिक मुलांचा सुद्धा सहभाग आता वाढतोय. तुम्ही ह्या मुलांच्या बरोबरीने व्यसनी लोकांसाठी पण काम सुरू केलं होतं. तर त्या कामाविषयी आणि त्याच्यामध्ये तुम्ही ह्या कथाकथन या गोष्टीचा खूप चांगला उपयोग करून घेतलेला आहे. म्हणजे अनुभव लोकांचे असं सांगतात की थेट माणसाला बदलण्यासाठी जे गरजेचं असतं ते तुमच्या कथाकथनामधनं मिळतं. तर ह्या व्यसनी लोकांसाठी समुपदेशन तुम्ही जे सुरू केलं त्याच्याविषयी थोडं सांगा, आणि मग नंतर ह्या कथाकथनाविषयी पण आपल्या सखींशी संवाद साधा, कारण हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, प्रत्येकाला घरात गरजेचा असलेला विषय आहे. त्यामुळे या दोन्ही विषयी सांगा ना. खरं म्हणजे मुक्तांगणपासून याची सुरुवात झाली. हां, अनिल अवचटांशी माझा चांगला स्नेह होता, त्यांच्या मुली मुक्ताशी माझे अधिक स्नेहाचे संबंध, दोन्ही मुलींशी, यशो आणि मुक्ताशी. मग त्याच्यातून मी तिकडे जायला लागले. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं काय मिळालं मला, तर त्यांचा जो सहचरी गट होता ना, त्याची मी दीर्घ काळ संवाद केला. म्हणजे त्यांच्या सहचरी ह्या एके ठिकाणी जमत असत आणि मी तिकडे दर आठवड्याला एकदा जाऊन त्यांच्याशी बोलत असे. त्यातून जे मिळालं ना ते खरोखरच, म्हणजे आपण म्हणतो ना समुद्र मंथनातून अमृत हाता नवनीत, तसं ते हाती लागलं गं. मला एक असं लक्षात आलं की ह्या सगळ्या माणसांची समस्या व्यसन ही जरी असली, म्हणजे घरादाराचीच ती समस्या होऊन बसते, जवळच्या नातेवाईकांची होऊन बसते,
पण तरीसुद्धा ती एकमेवा द्वितीय असते प्रत्येक माणसाची समस्या. मग ही सगळी मोठ कशी बांधायची याचा विचार करत असताना मला असं वाटलं की कथेचा फार चांगला उपयोग होऊ शकेल. आणि त्या काळामध्ये ना मी पाश्चात्य साहित्याचा, आपल्याकडच्या साहित्याचा खूप अभ्यास केला. मी प्रत्येक वेळी जाताना नवीन कथा सांगत असे आणि त्या कथेतलं मी वापरलेलं तुला एक कौशल्य म्हणून सांगते. मी कधीही शेवट त्यांना सांगत नसे कथेचा. मी अशी शेवटापर्यंत नेत असे आणि मग चर्चेला सुरुवात होत असे. कारण हा एक मला व्यसनावरचा उतारा वाटतो की माझं म्हणणं हे मी सांगेन, म्हणजे ते लोक सांगत असत, ते सगळे सांगत असत, चर्चेचंच रूप यायचं आणि माझ्या सांगण्यावर समोरचा माणूस विश्वास ठेवतो आहे. कारण व्यसनी व्यक्ती असते ना, ती नेहमी अशा एका अवस्थेतून जाते, स्थिती नाही आहे, अवस्था, की ज्याच्या त्याने संपूर्ण विश्वास गमावलेला असतो समाजाचा. त्याच्यावर कुणीच विश्वास ठेवत नाही. अशा स्थितीमध्ये माझं म्हणणं हा कुणीतरी, माझा संपूर्ण विश्वास त्या व्यक्तीवर असायचा किंवा माझा समोरच्या व्यक्तीवर विश्वासच असतो. मला असं वाटतं कशाला माणूस खोटं बोलेल आपल्याशी, खरं बोलेल तो. मग तो जेव्हा सांगतो माणसं विचार करायला लागायची. आणि स्वाती, कथाकथनाचा ना सगळ्यात मोठा उपयोग म्हणजे ती दुसऱ्याची कथा असते ना, ती माझी नसते, ती दुसऱ्याची असते. ती आपण लक्षपूर्वक ऐकतो, विचार करतो, त्याच्यावर उपाययोजना सांगतो आणि असं करता करताच खरं ती गोष्ट आपल्याला अंतर्मुख करून सोडते. त्याचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध आपल्या लक्षात येतो कुठल्याही उपदेशाशिवाय. गोष्टीत उपदेश नाही. म्हणून त्याचा मला तिथे इतका उपयोग झाला ना, काय सांगू तुला. त्या सहचरींचं भेटणं म्हणजे माझं स्वतःच्या घरी जाणं असायचं गं. दॅट वॉज माय फर्स्ट होम फॉर क्वाईट सम टाईम. कितीतरी काळ आम्ही सगळ्या सख्या होऊन गेलो, सगळ्या मैत्रिणी. माझ्या आयुष्यात जरी ते दुःख नसलं तरी मी ते अनुभवू शकले, जणू काय ते माझंच आहे. इतकी एकरूपता आमच्यामध्ये आली. नंतरसुद्धा अनेक कृपा व्यसन, म्हणजे वेगवेगळ्या व्यसनमुक्ती याच्यात मी गेले, अनेक ठिकाणी मी गेले. पण मला हाच अनुभव आला की त्यांच्या ज्या पत्नी सहचरी असतात ना, मग ती बहिणीच्या, आईच्या, पत्नीच्या रूपात असो, त्यांना केवढ्या मोठ्या आधाराची गरज असते, किती एकाकी पण असतं. आणि त्यावेळी कथा ही केवढं मोठं अमृत त्यांच्यासाठी ठरू शकतं. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आता घेऊया एक अल्पशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारतो आहोत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांच्याशी. रेणुताई, तुम्ही व्यसनासक्त व्यक्तींच्या पत्नींविषयी, सहचरी गटाविषयी सांगत होतात. त्यातले काही एखाद दुसरा अनुभव तुम्हाला नक्कीच भावलेला लक्षात असेल, तसाही काही आपल्या सखींना सांगा ना. भावनांचं उचंबळून येणं आणि ते व्यक्त होणं ही फार आवश्यक गोष्ट आहे, हे माझ्या लक्षात आलं जेव्हा त्या व्यक्तीला, म्हणजे मी त्या काळापासूनच उत्तम ऐकणारी झाले. मी या सर्व सखींना आत्ता जो कार्यक्रम बघत असतील त्यांना मी सांगेन किंवा जेव्हा एखादी व्यक्ती ही खूप निराश झालेली असते, संकटात असते, तेव्हा तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवू शकता असं मला मुळीच म्हणायचं नाही आहे, पण तुम्ही उत्तम रीतीने ऐकू शकता. ऐकणं ही सर्वात मोठी कला आहे आणि ती जर एकदा आत्मसात केलीत ना, अनेक व्यसनी व्यक्तींच्या सहचरींचं मी इतकं ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐकत असे ना, त्यांना त्यावेळी ती गरज असते. पण आपण नेमकं चुकीची धोरणं करतो, नाही, आपण उपदेश करतो, आपण वेगवेगळे आणि वेडेवाकडे सुद्धा क्वचित प्रसंगी सहचरींना आणि मुलांनासुद्धा प्रश्न विचारतो. आपण संपूर्णपणे शांतता राखली पाहिजे. आपण दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करायला शिकलं पाहिजे, कारण निराशेच्या गर्तेत ती व्यक्ती आहे. मला आता इतक्या त्याचा वैयक्तिक फायदा हा सांगते स्वाती, की मला तर तू जे काही बोलतेस ना, ते शब्द ऐकायची सवय हा मला मिळणारा लाभ नाही का. दुसऱ्याचं ऐकण्या इतकी सुंदर कला नाही. ऐकत चला, हा मी त्याच्यातून देईन. जेव्हा अश्रू वाहत असतात, दुःखाने मन आणि शरीर गदगदून आलेलं असतं,
तेव्हा आपल्याला माहीत असतं की या प्रश्नात आपण काही करू शकत नाही. ऐका तरी निदान. आणि ऐकताना चुकूनही कुठलेही कमेंट्स, उपदेश काही करू नका. मन हलकं झालं ना की तिचा ती मार्ग शोधेल. किंबहुना प्रत्येक व्यक्तीच आपला मार्ग शोधू शकते, यावर विश्वास तरी ठेवून बघा. तुम्ही वाचनाचाही उल्लेख केलेला आहे आणि तुम्ही स्वतः खूप वाचता, मला स्वतःलाही माहिती आहे. आणि सतत तुमच्याकडे असं एक छान वातावरण असतं की सगळीकडे पुस्तकं आणि ती खुणावत असतात एक प्रकारे आपल्याला. तर काय काय म्हणजे हे वाचनाची आवड पण बालपणापासूनचीच आहे का? आणि काय काय वाचता नेमकं तुम्ही? त्याच्याबद्दलही वाचनाची सांगा आवड ना. अजिबात बालपणापासूनची नाही. बरं माझ्या सहचराने मला ती लावली बरं की त्यांनी असं मला म्हटलं की तुला काही काम करायचं असेल ना, कुठलंही सामाजिकरित्या बांधून घेणारं काम असेल ना, त्याला उत्तम वाचनाची जोड पाहिजे, असं त्यांचं मत होतं. आणि त्यांनी ते माझ्या बाबतीत सुरू केलं, परंतु मी ते घेतलं हेही खरं. हो इतकी मला म्हणजे माझी अगदी सुरुवातीचं त्यांनी मला भेट दिलेलं पुस्तक टॉल्स्टॉयचं होतं, चाइल्डहूड, यूथ, असं ते सगळी एक त्याची आत्मचरित्रात्मक मालिका मी पहिली वाचली. नंतर विश्राम बेडेकरांचे रणांगण वाचलं. नंतर आय वॉज अ ड्रग ॲडिक्ट म्हणून रवींद्र सिंग यांचं एक पुस्तक. तो मुलगा 21व्या वर्षीच त्याने आत्महत्या केली या ड्रग्सच्या आधारे, ते पुस्तक. पण त्यापेक्षाही त्यांनी मला भेट दिलेलं एक अतिशय उत्तम पुस्तकाचा स्वाती मी उल्लेख करते. तो होता हवी मोठे संपादित विश्रब्ध शारदा. बरं त्यात सगळी फक्त पत्र आहेत. होय. संपूर्ण ग्रंथ जाडजूड, त्यात फक्त पत्र आहेत. ती पत्र कोणत्या तरी प्रसंगाने अतिशय मोठ्या व्यक्तींनी एकमेकांना लिहिलेली आहेत. ती पत्र वाचताना खरंच एक प्रकारची विश्रब्धता येते. कारण पत्र जेव्हा माणूस लिहितो ना, तेव्हा ते मित्रच असतं ना. हो. ते मित्र, माणूस आपल्या भावना, त्यात सगळ्यात मला ज्यांची भेट झाली आणि ती आयुष्यभर टिकली ती म्हणजे पहिल्या स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी. विश्रब्ध शारदाच्या माध्यमातून मला भेटल्या स्वाती, ज्यांनी पतीला लिहिलेली, त्या जेव्हा अमेरिकेत हो. गेल्या तेव्हा त्यांनी जी पत्र लिहिली ना आपल्या पतीला, ती पत्रांचा संग्रह त्या विश्रब्ध शारदामध्ये, गोपाळरावांना जी पत्र लिहिली, ती पत्र म्हणजे काय आहेत गं, जीवन जगण्याचे. म्हणजे त्यांचं एक वाक्य मला मुखोद्गत आहे. त्या काळामध्ये जवळजवळ 150 वर्ष आता झाली आहेत, तेव्हा आनंदीबाई म्हणतात, जेव्हा पतीने असमर्थता दाखवली बरोबर जाण्याची, 17 वर्षाचं वय आणि एकटीनं जावं परदेशात, साता समुद्राकडे, बहिष्काराची तर भीती जी पुढे खरीही झाली, की जीवन जर गुलाबाच्या फुलाप्रमाणे क्षणिक असेल तर एकानं दुसऱ्यासाठी का थांबावं, एकानं दुसऱ्यावर का अवलंबून राहावं. बरं मी जाईन एकटी, आपण त्याची काळजी करू नये, असं पतीला म्हणणारी आनंदीबाई या माझ्या पणजी आहेत, खापर पणजी आहेत, काय मला माहीत नाही, परंतु अंतरीचं नातं माझं जुळलं. आणि वाचनाने जी साथ मला आयुष्यात दिली ती कशानेही दिली नाही असं मला वाटतं. वाचन हे माझं अखंड सोबती आहे. मी वाचल्याशिवाय राहूच शकन. किंवा एखाद्या घरात गेले ना तर माझं असं फर्निचर कशाकडे लक्षच जात नाही. मला असं वाटतं इथे कुठली पुस्तकं आहेत. मला सफदर हाशमींचं एक वाक्य इथे उद्धृत करावंसं वाटतं. एवढा मोठा माणूस गोळ्यांच्या वर्षावानी गेला काही वर्षांपूर्वी. सफदर हाशमी म्हणत असत, किताबें आपके पास रहना चाहती है, आपको कुछ बताना चाहती है. खरं आहे, अगदी खरं आहे. पुस्तकं तुमच्या जवळ राहू इच्छितात, खरं आहे. मग त्यांना जवळ घ्या ना तुम्ही, खरंच. ती सांगतात. कथाकथनाचा सगळा हे पुस्तकांच्या या वाचनातून आला. मला वाटतं तुमच्या या वाचनाच्या परिपाक म्हणता येईल असं, तुम्ही सामाजिक पालकत्व ही संकल्पना तुमच्या बोलण्यात नेहमी येत असते. हो. मला वाटतं ह्या सगळ्यामध्ये तुमचा हे वाचन, कथन, ह्या सगळ्याचा तो एकत्रित झालेला असा गाभा आहे म्हणायला पाहिजे. या संकल्पनेविषयी सांगा. नेमकं सामाजिक पालकत्व म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत असतं ह्याच्यामध्ये? मला पालकत्व हा शब्दच सीमित अर्थाने वापरावासा नाही वाटत. म्हणजे पालकत्व म्हणजे मला जी माझ्या पोटी आली त्या मुलांच्यासाठी मी करावं हे तर स्वाभाविकच आहे. त्या मुलांचा तो हक्कच आहे. परंतु माझं पालकत्व हे वैयक्तिक पालकत्वाच्या भिंती ओलांडून गेलंच पाहिजे. माझं म्हणजे मी फक्त माझ्याविषयी बोलत नाही आहे. हा एक विचार म्हणून मी सांगते प्रत्येकाचं. आणि त्यासाठी मी वैयक्तिकरित्या आई असलेच पाहिजे,
शारीरिक वडील असलेच पाहिजे असं मुळीच नाही आहे स्वाती. सामाजिक पालकत्व ही केवढी मोठी संकल्पना आहे. व्यापक. आपले दोन्ही या लाडक्या मुलांनो असे हात पसरले पाहिजेत ना आपण. कुठलंही समोर आलेलं मूल, म्हणजे याचं अगदी एक छोटं उदाहरण सांगते. माझं एक मुलं आहे ज्यानं आई नाही पाहिलेली आहे. 4 वर्षाचं मुलं आहे ते माझं. तर त्याने आई नाही पाहिली. ते असं आमच्याकडे आलं आहे. तर एक दिवस मी त्याला आतून बघतो, बालवाडीतून आला होता आणि आई माझा गुरु, आई कल्पतरू अशी मोठी गाणं, तो गाणं म्हणत होता. मला इतकं असे करुणा दाटून आली. ह्यानं तर आई पाहिलेलीच नाही. ते अगदी त्यात दुसरं 2 वर्षाचं असताना गेली आहे. तर मला असं वाटलं की अरे हा काय म्हणून करत असे. माझ्या मुलीला मी म्हटलं की तू त्याचा हात धर, तू त्याची आई हो. आणि मग ते किती सहजतेने जुळून आलं गो, किती सहजतेने. खूप तिला सायास सुद्धा करावे लागले नाहीत. केवळ प्रेमाचा स्पर्श. सामाजिक पालकत्वाची संकल्पना ही अशी आहे ना, मला जिथे जिथे दिसेल काहीतरी कमी आहे, काहीतरी उणं आहे, तर तिथे मी का जाऊ नये. त्या क्षणी मी पालक का होऊ नये. माझं हृदय अंतःकरण प्रेमाने का भरून येऊ नये. कारण प्रेम ही एकच गोष्ट अशी आहे, म्हणतो ना आपण, ज्ञान ही जशी आहे तशी, की ते दिल्याने वाढतच जातं ना. कबीरांचे 2.5 अक्षर प्रेमके. ही मला कायम वाटते की सतत माझ्या मनाचा एक भाग असा जागरूक पाहिजे की कुठं काय उणं आहे मुलांच्या बाबतीत. त्यांना असं नको ना वाटायला की आपलं कोणीच नव्हतं. एवढं तर करू शकतो ना आपण. अगदी खरं आहे. मैत्रिणींनो, रेणुताई आपल्याशी गप्पा मारतायत, पण त्यासाठी घेऊया एक अल्पशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपण गप्पा मारतो आहोत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांच्याशी. रेणुताई, तुम्ही आता सामाजिक पालकत्व या संकल्पनेविषयी खूप छान सांगितलं. आता या सगळ्या दृष्टीने विचार करताना तुमच्या डोळ्यासमोरही नेमके काहीतरी आदर्श असतील. तर तुम्हाला आदर्श वाटणारी अशी व्यक्तिमत्व कुठली हे थोडक्यात सांगा ना. म्हणजे आता मी तुला म्हटलं बघ, आनंदीबाई जोशी, म्हणजे स्त्रियांच्या बद्दल मला खूपच असं वाटलं की कितीतरी स्त्रियांनी, जशा सावित्रीबाई फुले आहेत, ही चरित्र वाचताना मन अगदी उमलून येतं नाही. मी अगदी एक वेगळ्या याचा उल्लेख करते. त्याच सुमारास कादंबिनी देवी गांगुली म्हणून एक स्त्री, त्यासुद्धा डॉक्टर होत्या. आणि त्यांनी त्यांना इतकी मुलं आणि इतकी संसारी कटकटी त्यातून. किंवा आनंदीबाईंबद्दल सुद्धा मला असं वाटतं की लोक म्हणतात की त्या 21व्या वर्षी गेल्या, तर मला त्या कधी अयशस्वीच वाटल्या नाहीत. कारण बघा ना, रखमाबाईंसारख्या डॉक्टर उभ्या राहिल्या ना, फिनिक्स पक्षाप्रमाणे त्या उभ्या राहिल्या, 91 वर्षापर्यंत जगल्या. या स्त्रियांच्या चरित्रांचा तर माझ्यावर शिक्षेविना मती गेली, गती गेली, नीती गेली, एवढे नुकसान एका अविद्येने केले म्हणून तरी शिका. अगं ते अशा तर चरित्रांचा होतोच स्त्रियांच्या. पण इकडे सुद्धा बघ ना, गाडगेबाबांचं चरित्र मला इतकं प्रभावित करून जातं. म्हणजे मला खास तुला असं सांगायचं आहे की विनोबांना जीवन शिक्षण म्हणताना त्यांच्या आईविषयी काही लिहिलं गेलं नाही, हे मला फार खटकतं. न पाहिलेली त्यांची, न फारसं लिहिले गेलेली तिची एकच गोष्ट सांगते. विनोबांच्या आईनी व्याख्या बघ, देतो तो देव, राखतो तो राक्षस. मला असं वाटलं काहीही लौकिक अर्थाने शिक्षण नसलेले हे लोक केवढी मोठी शिकवण देऊन गेले. देवपणाचं आणि राक्षस आपण भांडत बसलोय देवाच्या संकल्पनेवर. तिनं ते विषय संपवून टाकलेला आहे. विनोबांना कधीतरी राम आणि आत्माराम याच्यातला फरक, आपली मुलं दुसऱ्याची एकच झाला असं म्हणून तो वाद संपवून टाकलाय, नाही का. गाडगेबाबांच्या सुद्धा बघ, आईनं नुसतं असं सांगितलं की वडील गेल्यानंतर मामाकडे राहायला गेल्यावर एकच मंत्र दिला त्या बाईनं की फुकट खाऊ नये, कष्ट करावेत तेव्हा खावं. म्हणजे तो खरं जीवनासाठी उपयोगी पडणारा जीवन शिक्षण. मला विनोबांचं तर मी तुला हे सांगतेच की माझ्यावर अतोनात प्रभाव आहे, अतोनात. त्यांचं मिळालेलं प्रत्येक अक्षर मी वाचते. आणखीन एका माणसाचा उल्लेख करीन, रशियन लेखक अंतोन चेखवचा माझ्या आयुष्यावर खूप परिणाम आहे. अंतोन चेखवचं सगळं साहित्य मी वाचलेलं आहे. त्याचे 4ही जे काय कथासंग्रह आणि हे सगळं वाचलं मी. वेड्यासारखं मला वाचावं असं वाटतं. आणि शांताबाई शेळके म्हणतात तसं, काय वाचावं कसं वाचावं ह्याचं नाही. ही माणसं मग आपल्याला पानातून येतात आणि खूप एकत्र भेटतात. अंतोन चेखव हा अत्यंत
माणुसकीला जागणारा असा लेखक होता. त्याने आयुष्यभर दुसऱ्याला सुखी, एक डॉक्टर होता तो, पण लेखक म्हणून खूपच वरच्या दर्जाचा. आणि त्याचे एकच वाक्यात रिवॉर्ड मला मिळायचं होतं. मी देश परदेशातील वेचक रत्ने म्हणून साधना साप्ताहिकात लिहित होते. तेव्हा एकदा लेख द्यायला नरेंद्र दाभोळकरांकडे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांकडे गेले. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ही सुद्धा एक अशी व्यक्ती आहे की ज्यांनी मला अत्यंत प्रभावित केलं. तर त्यांच्याकडे तो लेख, एक तरुण पोरसवदा मुलगा तिकडे बसला होता. दाभोळकरांची एक पद्धत अशी होती की आलेल्या प्रत्येक माणसाचा परिचय झालाच पाहिजे. तर ते म्हणाले, अहो, त्या मुलाला म्हणाले, अरे ते परदेशातलं ते वेचक त्या रेणुताई गावस्कर ह्या बरं का. तो एकदम माझ्याकडे बघायला लागला, म्हणाला, अरे किती छान, अहो त्या अंतोन चेकावची आणि आमची दुःख सारखीच आहेत, हे तुम्ही आम्हाला सांगितलं. रिवॉर्डिंग. तुम्हाला पुरस्कारही अनेक मिळालेले आहेत. त्या पुरस्कारांविषयी पण आता थोडंसं सांगा. म्हणजे आपल्या सह्याद्री वाहिनीचा सुद्धा हिरकणी पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याच्याविषयी थोडंसं सांगा. तुमच्या पुरस्काराविषयी मी पहिल्यांदाच असं म्हणेन की माझी तुलना हिरकणीशी झाली, हेच केवढं भाग्याचं आहे. नाही, त्या हिरकणीचं ते धैर्य असामान्य आणि तिची ती एक प्रकारची कळकळ, कोण जाणे ती प्रत्यक्ष आयुष्यात मुलाव्यतिरिक्त, म्हणजे आईशिवाय ती कशी होती. केवढा मोठा धाडसी निर्णय आपण फक्त ते मातृप्रेमापुरतं सीमित ठेवलं आहे. त्यामुळे मला त्याचं फार त्या पुरस्काराचं महत्त्व वाटतं. आणखीन एक पुरस्काराचा खास उल्लेख करते. अहिल्याबाई होळकर पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मला मिळाला. आणि जेव्हा अहिल्याबाईंविषयी वाचत गेले तेव्हा लक्षात आलं केवढी धैर्यशाली स्त्री होती. पुढे नर्मदेकाठी गेले आणि अहिल्याबाईंनी अनेक कामं बघण्याचा योग मला आला. मी तुला खरं सांगू स्वाती, पुरस्कार आपल्याला नम्र बनवतात. वा, हे मी तुला अगदी खरं सांगते. आणखीन एक, पुरस्कार हे आपल्याला आपल्यावर असलेल्या जबाबदारीची तीव्रतेने जाणीव करून देतात की लोक आपल्याला पुरस्कार देत आहेत. आपण अंतर्मुख होतो आणि विचार करू लागतो की घेतलेल्या पुरस्काराला जागण्या इतकं काम आपण केलं आहे काय. जर काही साशंकता आपल्या मनात निर्माण झाली ना, तर पुरस्कार आपल्याला प्रवृत्त करतो की तू अधिक काम करून ही उणीव भरून काढ. म्हणून पुरस्काराचं महत्त्व आहे. खरंय, अधिक जबाबदार व्यक्ती बनवतं. रेणुताई, तुम्ही पुस्तकं पण बरीच लिहिलेली आहेत, त्याला पुरस्कारही मिळालेले आहेत. त्या पुस्तकांविषयी पण आपल्या सखींना थोडंसं सांगा. जेवढं मी वाचतं ना तेवढं लिहिणं पण मला फार फार मोहित करतं. लिहिणं आहे ना, तुला सांगते, वाचन आणि लिहिणं ही एकाने एकाशी करण्याची क्रिया आहे. नाही, ते पुस्तक आणि तुम्ही याशिवाय काहीही नसतं ग, काहीच नसतं. किती सुंदर आहे नाही. जेव्हा लिहितो तेव्हा तुमच्या लक्षात असं एक येतं, मी पुस्तकांविषयी खास करून सांगेन, तुम्ही लिहिताना तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की अरे एवढं काही माझ्या मनात होतं का. बरोबर. नाही तर तुम्हाला माहीतच नसतं ग, तुम्हाला माहीत नसतं इतकं काहीतरी आतमध्ये गेलेलं आहे. लिहिता लिहिता लक्षात येतं, अरे आपल्याला काहीतरी समजलं आहे बरं का जे आपण उतरवतो. तशा मी सगळी पुस्तकं जी लिहिली ना स्वाती, ती संपूर्णपणे एक तर ती माझ्या अनुभवांवर आधारित आहे. मी कधीही काल्पनिक काहीच लिहिलं नाही. जे वास्तव होतं, जे सत्य होतं ते वाचकांपर्यंत नेऊन पोचवलं पाहिजे. यामध्ये एक साने गुरुजींचा पुढची काही पुस्तकं आहेत त्याचा उल्लेख करते, पण मुळात आमचा काय गुन्हा किंवा निशब्द झुंज ही पुस्तकं तर खास करून माझ्या अनुभवांवर आधारित आहेत. किंवा मालक नाही पालक व्हा, किंवा स्वप्नांचे शिलेदार. स्वप्नांच्या शिलेदारांच्या वेळी मी लिहिलं आणि माझ्या मग ना स्वाती असं लक्षात आलं ग की ती मुलं ना लौकिक अर्थाने यशस्वी होती की नव्हती हा गौण प्रश्न आहे ना. त्यांनी लढाई दिली. निशब्द झुंजमध्ये सगळ्या स्त्रिया बहुतेक वेळा त्या लौकिक अर्थाने यशस्वी नाही ठरल्या ग, पण त्यांनी केवढी मोठी झुंज दिली आणि ती सुद्धा ओठातून एक शब्दही येऊ न देता. केवढी मोठी कामगिरी ग. न बोलता सुद्धा झुंजत राहतात ग स्त्रिया. त्यांच्याविषयी किती कौतुक, किती अभिमान, त्यातून हे सगळं उमटलं. मात्र मधली काही पुस्तकं मी साने गुरुजींचा उल्लेख केला म्हणून सांगते की साने गुरुजींचं प्रीत भारती हे जे स्वप्न होतं की एका भाषेतलं साहित्य, ज्याला आपण पुढे आंतरभारती असं नाव दिलंय, एका भाषेतलं साहित्य दुसऱ्या भाषेत, तर त्या अनेक लेखकांचा परिचय मी काही पुस्तकातून करून दिला.
आपल्या अनेक सखींना सुद्धा मनामध्ये अशी कुठेतरी भावना असते की आपणही काहीतरी करावं, पण प्रत्येकीला ते शक्य होतं असं नाही. कौटुंबिक परिस्थिती असते, इतर हो. काही अडचणी असतात. तुम्ही त्यांना काय सांगाल? एक दोन शब्द अगदी नम्रपणे, कारण तू आता इतक्या प्रवाहित आहे सगळा माझी मुलाखत, पण तरीही संदेश मी देऊ इच्छित नाही, कारण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संदेश देण्या इतकी मोठी नसते. हे एक. आणि जीवन हे सुधारण्यापेक्षा बदलण्यावर माझा खूप कटाक्ष आहे. आपण बदलत असतो. तर मी ह्या सखींना वयाच्या अधिकाराने असेल काही एवढंच सांगेन की अतिशय आयुष्याशी नम्र व्हा. जग खूप मोठं आहे ग स्वाती, खूप मोठं. अनेक लोक अनेक काम करतायत. निसर्ग की चोहो अंगाने आपल्याला काहीतरी शिकवतोय. दुसऱ्याचं ऐका, शिकण्याचा प्रयत्न करा. जीवन बदला सतत, ते प्रवाहीच आहे. तुम्ही जेवढे म्हणून बदल, येणाऱ्या अडथळ्यांना जुमानू नका. तुम्ही जर आतमध्ये ठरवलं असेल ना की या अडथळ्यांना मी जुमानणार नाही, याला ओलांडून मी पुढे जाईन, नक्की जाईन, आनंदासाठी जाईन, तर काहीही अशक्य नाही. आणि शेवटी सांगू एकाच शब्दात, स्वतःसाठी जगा. वा. स्वतःच्या आनंदासाठी जगा. तो प्रत्येक चैतन्यमय अस्तित्वाचा हक्क आहे. परिस्थितीचे वादळ वारे आपल्याला प्रत्येकीला सोसावे लागतात, ते अपरिहार्य आहे. आणि या सगळ्यामध्ये अनेकदा आपण आपल्यासाठी जगणंच विसरून जातो. त्यामुळे आपल्यासाठी जगणं, स्वतःसाठी जगणं, त्यासाठी काम करणं आणि त्याबरोबरीने आपल्या पलीकडे उंबऱ्याबाहेरचं जे जग आहे त्या समाजासाठी पण काही क्षण, काही वेळ राखून ठेवणं, त्याच्यासाठी जगता येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपली परिस्थिती छान असताना दुसऱ्याचं दुःख कळणं, त्याचा त्रास आपल्याला जाणवणं आणि ते बदलण्यासाठी प्रयत्न करणं, ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आणि मला असं वाटतं, तुकोबारायांनी जे म्हटलेलं आहे की ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, अशी लाभाविण प्रीती करणारी रेणुताईंसारखी माणसं ह्या समाजामध्ये आहेत. म्हणून हा समाज अधिक सक्षम आहे, छान आहे. तो अधिक चांगला करण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे. आज रेणुताईंनी आपल्याला खूप महत्त्वाची माहिती दिली, छान गप्पा मारल्या. तुम्हालाही त्या नक्की आवडल्या असतील. रेणुताई, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या सख्यांशी, मैत्रिणींशी खूप मनमोकळा संवाद साधलात. तुमचं अनुभवाचं भांडार खुलं केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. नमस्कार.